Guys, in today's video I am going to tell you how to select a topic for your project. Most of the students हाच एक क्वेश्चन असतो की आपला प्रोजेक्ट वरचा टॉपिक कशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे. प्रोजेक्ट हा आपल्याला बी फार्मसीच्या फायनल इयर मध्ये सुद्धा असतो, म्हणजे 8 सेमिस्टर्स मध्ये सुद्धा असतो फॉर 150 मार्क्स. प्लस प्रोजेक्ट हा आपल्याला एम फार्मसी मध्ये सुद्धा असतो. एम फार्मसी मध्ये कंप्लीटली सेकंड इयर आपल्याला हा आपला प्रोजेक्ट म्हणजेच आपल्या थिसिस वरती द्यायचा असतो. मग यामध्ये सगळ्यात मेन टॉपिक येतो की नेमका आपला टॉपिक कसा सिलेक्ट करायचा, कुठल्या टॉपिक वरती आपण आपलं वर्क करायचं आणि कशा प्रकारे आपण सिलेक्ट करतो. सुरुवातीला भरपूर असं कन्फ्युजिंग वाटतं आणि भरपूर असं हार्ड वाटतं, बट ट्रस्ट मी प्रोजेक्ट वर्क हे खूप जास्त इंटरेस्टिंग पार्ट आहे, कारण त्यामध्ये आपण स्वतः काहीतरी न्यू डेव्हलप करतो. तेव्हा फील व्हायला लागतं की हा वी आर अ फार्मासिस्ट आणि आपण खरंच ॲक्च्युली प्रिपरेशन करू शकतो, स्वतःचा आपण काहीतरी प्रिपेअर करू शकतो. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या ह्या सगळ्या क्वेश्चनवरती सोल्युशन देणार आहे. तुम्हाला 3 असे वेज सांगणार आहे ज्यावरून तुम्ही तुमचा प्रोजेक्ट टॉपिक सिलेक्ट करू शकता. प्लस असे 3 AI टूल सुद्धा सांगणार आहे, जे AI टूल तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट सिलेक्शनसाठी खूप हेल्पफुल ठरू शकता. Before going to our main topic, that is how to select our project works topic, I would like to share why project work is most essential to all of you. कारण काय होतं की nowadays मुलांना कन्फ्युजन झालं की मुलं सरळ एक छान इझी शॉर्टकट शोधायचा प्रयत्न करतं. आयदर ते काय करणार की गुगलवरती एखादा टॉपिक घेणार, कॉपी पेस्ट करणार, किंवा वेरियस असे आर्टिकल्स घेणार, त्याच्यामधला काही सिलेक्टेड टॉपिक घेणार, कॉपी पेस्ट करायचा हा मार्ग चूज करतात. बट मी तुम्हाला सजेस्ट करणार की तुम्ही स्वतः काहीतरी सर्च करा, स्वतः त्याच्यामध्ये एफर्ट्स द्या. का मी सांगते तुम्हाला त्यामध्ये एफर्ट द्या, तर त्याचे तुम्हाला 2 मेन रिझन देणार. फर्स्ट वन आहे, इट गिव्स टू यू अ बेस्ट जॉब अपॉर्च्युनिटी. येस, आय नो आपण आता बी फार्मसीच्या फायनल स्टेपमध्ये आहे किंवा एम फार्मसीच्या फर्स्ट स्टेपमध्ये आहे. तर आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, तर जॉब अपॉर्च्युनिटी. मग कसा काय हा आपला प्रोजेक्ट जॉब अपॉर्च्युनिटीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तर तुम्ही तुमचा जेव्हा रिझ्युमे लिहिता तेव्हा तुम्ही तुमचे जे काही युनिक ॲबिलिटीज आहे त्यामध्ये लिहिता. जर तुम्ही स्वतः एखादा टॉपिकवरती स्टडी केला तर तुम्ही तो टॉपिक तुमच्या रिझ्युमेमध्ये देणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी वॅकन्सी आहे जी खूप छान अशा पॅकेजची आहे, तर त्याच्यासाठी मला सांगा एका सिटीमधले किती स्टुडंट अप्लाय करणार? हंड्रेड्स, थाउजंड्स, 1 to 5,000, 10,000 भरपूर असे मुलं असतात जे एका सिंगल पोस्टसाठी अप्लाय करतात. ठीक आहे, सगळ्यांचे रिझ्युमे हे सेम असतात. मग ह्यामध्ये तुमच्या रिझ्युमेमध्ये काय डिफरंट आहे, का त्याने तुम्हाला सिलेक्ट करा, तर हा एक प्रोजेक्टचा टॉपिक असतो जो तुम्हाला हायलाईट करतो, जो तुम्हाला सगळ्यांपेक्षा युनिक प्रूव्ह करतो. ठीक आहे, मग आता युनिक टॉपिक जर तुमचा असणार तर तुम्ही युनिक दिसणार का, तर यस, ॲक्च्युली तुम्ही युनिक दिसणार. आता मला सांगा एखादा छान असा टॉपिक तुम्ही घेतला, त्या टॉपिकवरचा रेडीली मटेरियल घेतला आणि डायरेक्टली त्याला कॉपी पेस्ट करून तुम्ही छान असा सबमिट केला. रीडिंग केलं 1 ते 2दा, ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही सगळं रीड करणार, तुम्ही स्वतःला प्रूफ करणार की हा टॉपिक मीच परफॉर्म केला आहे. आय नो वेरियस असे मुलांकडे ऑप्शन्स असतात, मी त्या ऑप्शनबद्दल बोलणार नाही. मला फक्त आजच्या का तुम्हाला इंटरेस्ट आहे याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला प्रूफ करून द्यायचं आहे की तुम्ही स्वतः का करायला पाहिजे. तर एखाद्या टॉपिकवरती तुम्ही छान असा स्टडी केला आणि इंटरव्ह्यूला गेला, तर इंटरव्ह्यू घेणाऱ्याने त्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला, तर त्याच्यामध्ये जे काही वरवरचे क्वेश्चन आहे त्याचे तुम्ही आन्सर देऊ शकता. बट जेव्हा तो डीपर क्वेश्चन तुम्हाला विचारणार तेव्हा तुम्ही मागे येऊ शकतात आणि त्याला सेकंड पण नाही लागणार ओळखायला की तुम्ही हा प्रोजेक्ट स्वतः केला आहे की दुसऱ्याकडनं काहीतरी करून घेतला आहे. ठीक आहे, तुम्ही जर तुमचा एफर्ट देत असणार तर तुम्हाला ईच अँड एव्हरीथिंग माहिती असणार. तुम्ही कुठला ड्रग यूज केला माहिती असणार, इन्स्ट्रुमेंट कुठले यूज केले ते माहिती असणार, कुठले टूल्स यूज केले ते माहिती असणार. प्लस तुम्ही जेव्हा तुमची समरी प्रिपेअर केली, तुमची थिसिस फायनल सबमिशन केलं, त्यामध्ये तुम्ही कुठले पॉईंट्स ॲड केले ते माहीत असणार. आणि काय होतं, जेव्हा इंटरव्ह्यू आपला घेतला जातो तेव्हा मोठ्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारत नाही, बेसिक थिंग्सवरती ते क्वेश्चन विचारतात. सो आय मस्ट से की स्वतः परफॉर्म करा, खूप इंटरेस्ट येतो आणि मी स्वतः परफॉर्म केला आहे, भरपूर असा इंटरेस्ट येतो आणि आपल्याला भरपूर असं नॉलेज गेन होतं जे आपल्या फ्युचरमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. कारण सगळेजण हे कशासाठी एवढं सगळं स्ट्रगल करत आहे, तर ऑब्व्हियसली टू गेट अ बेस्ट जॉब. ठीक आहे, छान असा पॅकेजचा जॉब घ्यायसाठी आपण हे सगळं काही स्ट्रगल करतो.
करत असतो. सो इथे माघार घेऊ नका. हा एक असा टायमिंग आहे जो लाईफमध्ये परत कधीच येणार नाही. सो डोंट मिस आउट. ठीक आहे. सेकंड रिझन आहे, हा आपल्याला टीम वर्क शिकवतो. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटला इंडस्ट्रीला जॉईन करता तेव्हा तुम्हाला सिंगल वर्क करायचं नसतं, तेव्हा तुम्हाला टीममध्ये वर्क करतं. अँड ट्रस्ट मी, टीममध्ये वर्क करणं इझी नाही आहे. कोण काय बोलतं, कोण काय सांगतं, कोणाचा काय इश्यू असतो, भरपूर असा प्रॉब्लेम असतो. सो जर तुम्हाला त्या गोष्टीची सवय असणार, मॅनेजमेंट करायला तुम्ही जर एकदा शिकले, लिडरशिप करायला तुम्ही जर एकदा शिकले, तर ट्रस्ट मी लाईफमध्ये तुम्ही कधीच माघार येणार नाही. ठीक आहे. कुठेही जा, कुठल्याही फील्डमध्ये जा, तर तुम्ही तुमचा बेस्टच देणार. सो हे 2 मेन रिझन आहे की तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवर स्वतः करायला पाहिजे. नाव मुव्हिंग टू अवर मेन टॉपिक की प्रोजेक्ट सिलेक्शन कशा प्रकारे करायला पाहिजे. सिम्पली तुम्हाला तुमच्या प्रोफेसरकडे जायचं आहे आणि त्यांना विचारायचं आहे की ते एखाद्या PhD वर्क करत आहेत का. जर ते एखाद्या PhD वर्क करत असणार तर तुम्ही त्यांना जॉईन होऊ शकतात, किंवा त्यांना काही क्युरी येत आहे का, तर त्यांची क्युरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता, त्यांचा टॉपिक तुम्ही घेऊ शकता, किंवा ते तुम्हाला सजेक्ट करणार. हा एक खूप सिम्पल असा वे आहे. ते प्रोफेसर आपल्याला नेहमीच हेल्प करत असतात, फक्त आपल्याला विचारायला जावं लागतं, आपल्याला एफर्ट्स घ्यावा लागतं. ठीक आहे. हा एक खूप सिम्पल असा वे आहे. आयदर तुम्ही B फार्मसी फायनल इयरला आहे किंवा M फार्मसी फर्स्ट इयरला आहे, तुम्ही हा एक वे सिलेक्ट करू शकता जो सिम्पल वे आहे. सेकंड वे, वेगवेगळे जे कॉलेजेस आहे यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला सर्च करायचे आहे. यांची वेबसाईट्स असतात, यांच्या वेबसाईटवरती हे रिसर्च आर्टिकल पब्लिश करत असतात, किंवा त्यांचं जे काही लेटेस्ट वर्क आहे ते वर्क ते पब्लिश करत असतात. डिफरंट कॉलेजचे डिफरंट रिसर्च आर्टिकल्स असणार, रिसर्च वर्क असणार. त्या रिसर्च वर्कमध्ये काही क्युरी आली का, ते रिसर्च वर्क तुम्हाला कुठेतरी तुमच्या इंटरेस्टिंग टॉपिकच्या रिलेटेड आहे का, किंवा तुम्ही तुमचं एफर्ट्स देऊन त्याला एक बेटर बनवू शकता का. एक बेटर प्लॅटफॉर्म आहे टू गेट अ न्यूली टॉपिक. तुम्हाला तुमचा इंटरेस्ट शोधायचा आहे की मला आयुर्वेदिकमध्ये इंटरेस्ट आहे, ॲलोपॅथीमध्ये इंटरेस्टिंग आहे, फॉर्म्युलेशनमध्ये मला इंटरेस्टिंग आहे, कॉस्मेटिकमध्ये इंटरेस्ट आहे. तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते कम्प्लिटली तुमच्यावर आहे. असं कोणी म्हणणार नाही की तू हे कर, तू ते कर. तुमचं स्वतःचा इंटरेस्ट शोधायचा आणि आपण कशामध्ये आपला बेस्ट देऊ शकतो ह्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे. ठीक आहे. सो वेगवेगळ्या कॉलेजच्या युनिव्हर्सिटी वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही तुमचा टॉपिक सिलेक्ट करू शकता. नाव थर्ड थिंग, टू रीड अ रिसर्च आर्टिकल. रिसर्च आर्टिकल हे पब्लिश होत असतात. रिसर्च आर्टिकल तुम्ही रीड करू शकता, त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ शकता. आणि सेम केस इथे पण करायचं आहे की कुठल्या रिसर्च आर्टिकलमध्ये तुम्हाला काय तुमचं ओपिनियन आहे, प्लस तुम्ही त्यामध्ये काय ॲडव्हान्स डेव्हलपमेंट करू शकता ते तुम्ही सर्च करून तुमचा एक टॉपिक सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादा असं कॉम्बिनेशन तुम्हाला मिळालं, इंटरेस्ट आला, तुमचा इंटरेस्ट आहे ब्लड प्रेशर तुम्हाला डिक्रीज करायची, एखादी टॅबलेट प्रिपेअर करायचं आहे, आणि याचा एखादं कॉम्बिनेशन तुम्ही फाइंड आउट केलं की हा कॉम्बिनेशन मार्केटमध्ये नाही आहे आणि मला हा कॉम्बिनेशन प्रिपेअर करायचा आहे. मग आता तुम्हाला कसं कळणार की हे आता मी जो काही टॉपिक सिलेक्ट केला तो ऑलरेडी आहे की नाही टॉपिक मार्केटमध्ये. ठीक आहे. मेन क्वेश्चन आहे ना, डायरेक्टली गुगल सर्च करतात. ठीक आहे. गुगलमध्ये सर्च करतात की हा टॉपिक आहे आणि याच्यावरती आतापर्यंत काय वर्क झालं. ठीक आहे. वर्क झालं असणार तर तुम्हाला त्याच्यावरती ॲडव्हान्स वर्क करावं लागणार, किंवा तुम्ही दुसरा टॉपिक सिलेक्ट करू शकता. नावडेज टेक्नॉलॉजी ही एवढी डेव्हलप झालेली आहे. वी नो AI हे प्रत्येक फील्डमध्ये आपला रोल प्ले करत आहे. सो आपण फार्मसीमध्ये सुद्धा AI टूल्स यूज करू शकता. 3 असे AI टूल आहे जे तुम्ही तुमच्या रिसर्च टॉपिक सिलेक्ट करायसाठी यूज करू शकता. फर्स्ट पण आहे कन्सेन्सस. कन्सेन्सस हा एक AI टूल आहे. कन्सेन्ससवरती जर तुम्ही तुमचा टॉपिक हा सर्च केला की गिव्ह मी अ आयडिया फॉर अ रिसर्च ऑफ जो काही कॉम्बिनेशन आहे, किंवा जो काही टॅबलेट आहे, किंवा ब्लड प्रेशर डिक्रीज, असं जे काही तुमचा पर्सनली टॉपिक असणार तो रिसर्च केला तर त्याच्यावरती तो लिस्ट देईल की यावरती काय वर्क झालं आहे आणि तुम्ही काय वर्क करू शकता. प्लस रिसर्च आर्टिकलसुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देईल. सो हे एक टूल यूज करू शकता. सेकंड टूल आहे जेनी.ai. जेनीस हे सुद्धा खूप हेल्पफुल आहे. मला पर्सनली जेनी भरपूर आवडतं, कारण हे खूप छान एज्युकेशनल टूल आहे जे आपल्याला भरपूर असं आपल्या टॉपिकवरती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. इथे सुद्धा तुम्हाला सेम तुम्ही सर्च करू शकता, सेम टॉपिकवरती तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि थर्ड AI टूल आहे ते आहे पेपरपल. पेपरपल AI टूलमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा टॉपिक सेम सर्च करू शकता. पेपरपल तुम्ही कशासाठी यूज करू शकता, तर आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट बनवायचं असतं, समरी बनवायची असते, प्लस जो काही आपला प्रोजेक्ट वर्क आहे त्यावरती बरेच अशी इन्फॉर्मेशन लिहायची असते. याबद्दल सुद्धा हे पेपरपल आपल्याला व्हेरियस अशी टिप्स अवेलेबल करून देत असते रिगार्डिंग टू अवर टॉपिक. ओके, आय थिंक दिस इज ऑल अबाउट की हाऊ टू सिलेक्ट अ रिसर्च टॉपिक.
सो ह्या वेळी जर तुम्ही तुमचा जो रिसर्च टॉपिक आहे तो सिलेक्ट केला तर तुम्हाला बेस्टच मिळणार आहे आणि तुम्हाला बेस्टच द्यायचाही आहे. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एखादा इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.